तर नमस्कार मंडळी. कसं आहात सगळे? तर व्हिडिओ टाकायला 2-3 दिवस मला काही जमलं नव्हतं लॉंग व्हिडिओ टाकायला. त्याच्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओज ते अपलोड केलेले आहे. गावाला गेले मग गावाकडचे कामं वगैरे असतात. त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ काढायला एवढं जमत वगैरे नाही. तर त्याच्यामुळं आज व्हिडिओ अपलोड करते मी. तर आज मी डाळ-भट्टी खाऊ घालते माझ्या नवऱ्याला. ती बनवते मी आणि करून. कारण की चहाशिवाय काही होतच नाही माझं. ते चहा लागतो. आज सुद्धा माझ्या लक्षात राहून नाही राहिले घरी राहिल्यापासून असं आज असं माझ्यासोबत घडलं की सकाळी उठले मी आधी कॅलेंडर न बघता मला वाटलं आज गुरुवार आहे का काय. तर मी यांना विचारलं आज कोणता वार आहे ते पण म्हणतात आज गुरुवार आहे. तर मग गुरुवारचा उपवास धरते त्याच्यामुळे मग असं वाटलं आज गुरुवार आहे का काय. तर सकाळपासून उपवास धरला. माझ्या बहिणीला कॉल केलता तिचा माझा पण नाही झाला. तर तिला सांगितलं होतं मी कामाबद्दल. तर त्यांनी मला सांगितलं होतं असं का गुरुवारपर्यंत वाट पहा. तर तिला मी असं बोलता बोलून गेले का गुरुवारपर्यंत वाट पाहायचंय. तर तिला मी म्हणते आजच गुरुवार आहे ना. तर ती मला म्हणते, "आज बुधवार आहे म्हणा, आज गुरुवार आहे." मग आज मी गुरुवार समजून मी आज अर्धा निम्मा दिवस उपास धरला होता. फक्त एक चिक्की खाल्लेली तेवढीच बस दिवसभरात. जेवण सुद्धा केलं नाही मग त्यांचं जेवण सकाळी झालं होतं. आज गुरुवार आहे का काय त्याच्यामुळे मी उपवासच धरून टाकला होता आज पण आज नाही गेली तर आता आज सुद्धा लक्षात राहून नाही राहिले. मी मागे YouTubeला बघून बनवली होती डाळ-भट्ट्या पण छान झाल्या होत्या. पण ते आज बोलले होते ना मला खाऊ वाटल्या म्हणे बनव त्याच्यामुळे मी आज बनवते. महिन्यापासून मी घरीच तर मला आहे ना, म्हणजे घर पण माझे मिस्टर एकटे असल्यामुळे त्यांच्यावरती लोड येतो. मग त्याच्यामुळे मला आहे ना, म्हणजे घर सांभाळून पण आणि काम वगैरे करून पण YouTube वगैरे चालवायचंय. म्हणजे प्रत्येक गोष्ट कारण एकदम मस्त झणझणीत डाळ-भट्टी बनवणार आहे छान. म्हणजे खूप दिवसापासून इच्छा झाली त्यांची. ते मला म्हणत होते, "बनव, बनव." पण मला काही येत नव्हती. मग मी YouTubeला मागं बनवली होती एकदा पाहून. मग त्याच्यानंतर आज भाजीला काय बनवावं, उद्या काय बनवावं, काय आहे, काय नाहीये. नुसतं दररोज किचनमध्ये असलं ना आणि घरात असलं ना तेच. स्वयंपाकाचा टाईम झाला का तेच. आज काय बनवू, उद्या काय बनवू, संध्याकाळी काय बनवू, काय खाणार, काय राहणार. कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडतं. अशी गंमत होऊन जाते. आम्ही दोघं जण राहतो, पण ते आमचे लई नखरे राहतात. मग त्याच्यामुळे आज कसं बनवू, काय बनवू? मग भाजीपाला आणायला गेलेली नाही मी. मग त्याच्यामुळे मी पण कंटाळा गेला. सारखं-सारखं बाहेर जायला मला पण आवडत नाही. बाहेर जर गेले तर मग ते तिथंच माझा टाईमपास होऊन जातो भाजीपाला घ्यायला गेलं तरी. मग त्याच्यामुळे ते असले का तर तुम्ही भाजीपाला घेऊन या. मग ते झालं का त्याच्यानंतर मग ते आज सेकंड होते त्यांचे मग ते निघून गेले. मग त्याच्यामुळे म्हटले, "चला डाळ-भट्टीच बनवते, दुसरं काही नाही बनवत." होतच नाही आमच्या घरामध्ये मला हे म्हणजे मी अशी एकमेव आहे का मला आमच्या घरामध्ये दूध पिशवी लागतेच मला चहा आणि मला काळा पण चहा नाही आवडत प्यायला. मला दुधाचाच चहा आवडतो प्यायला. आणि माझी सवय त्यांना पण लागली. ते पण रात्री जर 11:00ला कामावरून आले ना, तर लगे अंघोळ वगैरे केली का, "साक्षी चहा ठेव ना, साक्षी चहा ठेव ना." एवढी सवय म्हणजे माझी सवय सुद्धा त्यांना लागून गेली. आणि मला चहा दिला ना दिवसभरात काहीच म्हणजे काहीच नाही. जेवण नाही दिलं तरी चालतं. मग चहा म्हणजे इतका आवडतो ना, का विचारूच नका तुम्ही. आणि खरंच म्हणजे मी 2 किंवा 3च व्हिडिओ मी लाँग अपडेट केले YouTubeला. पण मग तरी मला म्हणजे चांगल्या कमेंट आल्या. मग मला 4 कमेंट अशाच आलत्या, "नाईस, कंटिन्यू करत जा. त्याच्यानंतर ऑल द बेस्ट YouTube जर्नी." असा जर तुमचा रिस्पॉन्स जर असला ना, तर एकदम म्हणजे चांगलं वाटतं, का बुवा कोणीतरी आपल्याला हे करतंय का करत राहा. म्हणजे चांगल्या कमेंट्स, चांगली निगेटिव्ह एक ते म्हणतात ना, निगेटिव्ह विचार वगैरे त्या हिशोबाने जर असलं ना, तर आपल्याला पण काय वाटत नाही. पण कोणी जर आपल्याला नाव ठेवायला लागलं ना, तर मग आपलं पण मन गाजगुजपणा करतो. मग त्याच्यामुळे कोणी असं व्हिडिओ वगैरे टाकला आणि कोणी कमेंट जर केली ना, तर मग खरंच चांगलं वाटतं का नाही बुवा आपण करतोय हळू आपण आता कंटिन्यू करत जाऊ. आवडतंय. म्हणजे 109 पण सबस्क्राईब झाले माझे. ते सगळं तुमच्या प्रेमामुळे झाले. बस याच्यात आमचं काहीच नाही. पण हां, ठीक आहे राहते कला, पण सगळं प्रेम तुमचं असतं प्रत्येक गोष्टीसाठी. तर प्लीज माझ्या चॅनलला जेवढं होईल तेवढं फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईबला करा हीच विनंती करते तुम्हाला. बाय बाय. आता इथून पुढे मी तुम्हाला लाँग व्हिडिओ नक्की शेअर करत जाईन.